मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, ढेमसेच्या प्लॉटवर आहे, मुकिंदपूरला, आर्णी एरियामध्ये येते, आर्णी तालुक्यामध्ये येते. जवळपास 5 एकर आहे हा प्लॉट. दादांचा प्लॉट आहे. आपण जाणून घेऊया पूर्ण माहिती कशी लावली होती त्यांनी. विशेषतः या प्लॉटची ही विशेषता आहे की यांनी विदाऊट बेड आणि मल्चिंगवर लावलेलं आहे आणि सक्सेस आहे आज प्लॉट. त्याच्याबद्दल आपण पूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ. दादा, आपली एक वेळेस आपला परिचय सांगा. माझं गाव मुकिंदपूर. नाव आपलं? ऋषिकेश हजारे. बरं, किती तारखेला लागवड केली होती? मी 26 एप्रिलला लागवड केली. कोणती व्हरायटी आहे? विजय. विजय. बियाणं किती लावलं होतं? 5 किलो 300 ग्रॅम. 300 ग्राम 3 एकरला ना? हो. बरं, आणि 2 ओळीचं अंतर किती आहे? कारण 4 फूट आहे. 4 फूट आहे ना? याच्यामध्ये ओळी दिसत नाही, एक वेळेस दाखवा. विदाऊट मल्चिंगचा प्लॉट आहे हा. आणि 2 रोपाचं अंतर किती लावलं होतं? 2 बियामध्ये अंतर 1 फुटाचं. ओके. आणि याचं जर्मिनेशन कसं झालं? जर्मिनेशन साहेब 99% झालं. 99% जर्मिनेशन होतं ना? बरोबर. याच्यानंतर आता तुमचा पहिला तोडा कधी झाला होता सुरू? 1 जूनमध्ये. 1 जूनला. 1 जूनला झाला. ओके. आता थोडा 20 पन्नी निघला होता. म्हणजे 2 क्विंटल. 2 क्विंटल. किती भाव भेटला? 40 रुपये. आणि दुसरा तोडा? दुसरा थोडा 50 पन्न्या. बरं, 50 10 क्विंटल. 10 क्विंटल. तिसरा? 50 रुपये भाव. 50 रुपये. म्हणजे भाव वाढत गेले मग समजा. तिसरा तोडा आमचा 120 पन्न्या निघाल्या. 120 पण. ते बी 40 ते 45 ते 50च्या दरम्यान. ओके. आणि ह्या व्हरायटीला जो माल निघते समजा, याला मार्केटमध्ये डिमांड तुम्हाला काय वाटलं? क्वालिटी चांगली आणि मागणी आहे साहेब. याला चांगली मागणी आहे ना? खूप मागणी आहे. आणि 4 गाड्या सुरुवातीला येऊन आमचा माल 5व्या गाडीला आमच्या गाडीवर अगोदर गेला. गेला. हो, अगोदर. ओके. आता टोटल किती? 5वा तोडा आहे ना आजचा? हो. आज किती माल निघू शकेल याच्यात 22 अंदाज? क्विंटल. 22 क्विंटल निघते. समजा 100-120 पन्न्याच्या जास्तच निघेल समजा अंदाज. 120 पन्ने. 120 पन्ने. ओके. आणखी किती दिवस टिकू शकते बरं हा प्लॉट? दीड महिना प्लॉट चालते साहेब. 1.5 महिना ना? 1.5 महिना चालते. आणि 12 तोडे ते 13 तोडे होतात अजून. 12-13 तोडे होतील. बरोबर. बरं, अंदाजे तुम्हाला आतापर्यंत खर्च किती आलेला आहे या प्लॉटचा? 65,000 रुपये खर्च झालेला आहे. फक्त 65,000 रुपये टोटल. हो. याच्यात जास्त तुम्हाला फवारण्याचं काम नाही आहे. नाही. त्याच्यानंतर मल्चिंगचा खर्च कमी आहे, बेडचा खर्च कमी आहे, ड्रीप नाही आहे, विदाऊट बेसल डोस पण काही टाकलं ना का? 10-26 वापरले. फक्त 10-26 वापर. एक पोती. एकरी एक. नंतर कोणतं खत दिलं होतं का? नाही, नंतर मायक्रोन्यूट्रिएंट फवारणी वापरले. मायक्रोन्यूट्रिएंट आणि हे सर्व फवारणीमधून आहे मग. आणि पाण्याचं व्यवस्था तुम्ही स्प्रिंकलरनं केलेलं आहे. बरोबर. हे एक वेळेस शेतकरी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही. हे बघा, स्प्रिंकलर लावलेले आहेत दादांनी. हे आम्ही फर्स्ट टाइम बघत आहे, कारण की जास्तीत जास्त शेतकरी याला मल्चिंगवर घेतात. बरोबर. मल्चिंग आणि बेडवर घेतात. या शेतकऱ्यांनी बघा तिथं स्प्रिंकलर लावून पूर्ण पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तरी पण प्लॉटची कंडिशन बघा. आज मागं टेम्परेचर जवळपास 48-45 प्लस होतं सर्व. 45-46 डिग्री सेल्सिअस. त्याच्यामध्ये पण हा प्लॉट बघा, कयकची ग्रीनरी. पाण्याची व्यवस्था आमची 4 घंटाच्या वर नाही. ती बी 2 पाईपावर. बरोबर. आणि पाणी चालू आहे आमचं. चालूच आहे पाणी. बरोबर. बंद नाही. आणि सेटिंग कशी वाटते बरं या व्हेरायटीची? सेटिंग ते भयानक आहे साहेब. आहे ना? चांगलं आहे. एक नंबर. खूप जोरदार सेटिंग आहे. म्हणजे सेटिंगला काही प्रॉब्लेम नाही. 1 इंचावर 1 फळ लागतं. 1 इंचावर 1 फळ लागतं. 1 इंचावर 1 फळ लागत आहे, म्हणून जास्त उत्पन्न. क्वालिटी पहा ना. हो. या इकडे. आता हे फळ दाखवा एक वेळेस. तोडलेलं. हे बघा, हे दोघांच्या हातात तोडलेले. आणि आता हा नवीन सेटिंग आहे बघा. हे फुलं असे कंटिन्यू चालू आहे. म्हणजे हे 2 दिवसातच उद्याला किंवा परवाला तोडावं लागतं. उद्याच तोडावं लागते, रात्रीतून 24 घंटे तोडावं लागते ना? बरोबर. शेतकरी लावायला पाहिजे दादा ही व्हरायटी. आवर्जून लावायला पाहिजे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला लावायला पाहिजे. हीच व्हरायटी लावायला पाहिजे. हे पीक सुद्धा शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे. लावायलाच पाहिजे. कारण की आज तुम्ही बघा ना, आता शेतकऱ्यांकडे दुसरं काहीच पीक नाहीये. असे पीक राहिले तर शेतकऱ्यांना फायदा होते. 3 महिन्यात पूर्ण 10 महिन्याचं उत्पन्न निघून 10 महिन्याचं निघून जाते ना. म्हणजे आपण जे जनरल क्रॉप घेतो समजा, सोयाबीन, कॉटन वगैरे, हे ते ह्याच्यापेक्षा दुपटीनं. मला सोयाबीन येते 6 क्विंटल 7 क्विंटलच्या वर जात नाही. हो. एकरी म्हणजे 21 क्विंटल सोयाबीन. बरोबर. 1 लाख रुपये येत नाही. मला 1 लाख रुपये एका तोड्यात येऊन राहिले. एका तोड्यात 1 लाख रुपये येऊन राहिले. हे आपण आवर्जून ऐकायला पाहिजे शेतकरी मित्रांनो. काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. कारण की ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, फक्त पाण्याची व्यवस्था लागते याला. फक्त दुसरं काही वेगळं भांडवल लागत नाही. या पिकाला फक्त पाण्याची व्यवस्था लागते. त्याच्यानंतर मार्गदर्शन करायला आम्ही आहेच. तुम्ही आता हे शेतकरी आहे, शेतकरी मित्रांनो, यांचा अनुभव खूप जास्त आहे आमच्यापेक्षा. मोठा अनुभव आहे, म्हणून त्यांनी हे सक्सेस केलेलं आहे. तुम्हाला जर यांचा नंबर लागत असेल, कोणी शेतकरी पुढच्या वर्षी करायला तयार असेल, तर आम्ही नंबर पण तुमच्यासोबत शेअर करू. तर शेतकरी मित्रांनी असे फायद्याचे पीक घ्यायला पाहिजे, जे घ्यायला पाहिजे.
तर मित्रांनो विजय ऑफ सीझन मध्ये हे पीक आलेलं आहे साहेब. ऑफ सीझन मध्ये आहे, उन्हाळ्यात ज्यांच्याकडे आपल्याकडे काहीच नसतं. अंकुरपेक्षा फळ चांगलं आहे साहेब. ओके. हे खूप चांगलं तुमचा काहीतरी जर्मिनेशनचा प्रॉब्लेम आला होता ना? हा, अंकुरचा आला होता साहेब. ओके ओके. हा. गोल्ड राऊंड आहे, चांगला आहे. बरं बरं, ते आपल्याला काय जर्मिनेशनचा प्रॉब्लेम आलता. दादांकडे माझा नंबर होता, त्यांनी माझ्यासोबत संपर्क केला आणि त्याच्यानंतर आपण यांना ही व्हेरायटी दिली आणि त्यांचा सक्सेस झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे विजय ढेमसा आहे सिमॉन सीडचं. आज हे सक्सेस प्लॉट आहे. तर शेतकरी मित्रांनी पुढच्या वेळेस, आता पावसाळी समोर शेतकरी लावतात याला, आम्ही सप्टेंबर मध्ये लावतो साहेब. सप्टेंबरमध्ये लावता ना तुम्ही? बरोबर, तर जास्तीत जास्त लावायला पाहिजे. आम्ही लावतो साहेब. ओके. आमचे 4 फवारण्या झालेल्या आहे साहेब. याला फक्त 4 फवारण्या. हो, 60,000 खर्च म्हटल्यावर काही जास्त नाही आहे. एकरी 20,000च खर्च निघत आहे. 3 एकर 3.5 एकर जरी म्हटलं तरी कमी येते खर्च. तर शेतकरी मित्रांनो, आमची व्हेरायटी ही लावा आणि चांगल्यात चांगलं उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.